विश्वमोहनच्या घरी नेलेले काका काकू खोटे होते हे जर विश्वमोहनला कळलं तर तुझं काय होईल याचा विचार केलायस तू? आणि ही असली खेळणी आहेत ना, ही माझ्यासमोर नाही नाचवायची. मुळात असली घाणेरडी कामं मी कधी करत नाही. मी त्र्यंबकेश्वरला गेले होते अर्जुनचे अंत्यसंस्कार करण्यासाठी. थँक्यू थँक्यू. डॉक्टर, दादानी हा चेक पाठवलाय. थँक्यू. विश्वमोहन जयवंत यांचे आम्ही आभारी आहोत. आपल्या प्रत्येक उपक्रमास त्यांचं नेहमीच सहकार्य लाभत असतं. आपण सारे इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. रोहित साहेब आले होते इथे. मग तुझी आणि त्याची भेट झाली? हो, ते जे काका काकू पाठवले होते ते मीच पाठवले होते असा संशय आहे त्याला. आणि जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत त्याचं लग्न होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत लग्न होऊ शकत नाही तोपर्यंत विश्वमोहनची इस्टेट त्याला मिळणार नाही. नाही, पण पुढे काय ठरवलंयस? आता त्याला माझा संशय आला म्हटल्यावरती थोडे दिवस शांतच राहायला हवं. बोला मिस प्रियांजली. डॉक्टर, मी इथल्या जॉबसाठी अप्लाय केलं होता, पण तुम्ही मला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा न बोलवता रिजेक्ट केलं. तुमच्यासारख्या बेजबाबदार डॉक्टरला आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही. डॉक्टर, पण तुमच्यामुळे एका पेशंटचा जीव गेलाय. मान्य आहे डॉक्टर, माझ्याकडून चूक झाली, पण ती सुधारण्याची संधी तरी मला मिळायला हवी ना. बघा, पेशंटच्या जीवावर बेतणाऱ्या चुका सुधारण्यासाठी इथे संधी दिली जात नाही. सॉरी, पण मी तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. पण डॉक्टर. थँक्यू. एक्सक्यूज मी, माझं ना काम आहे तुझ्याकडे. मला सांग, तुझ्या माहितीत इथे असा एखादा पेशंट आहे का की ज्याला काहीच कळत नाहीये, कसलंच भान नाहीये, नुसतंच जिवंत आहे, जस्ट लाईक व्हेजिटेबल्स? व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाल्यासारखा. हो मॅडम, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असे 100 पेशंट येतात. नाही आठवत, कठीण आहे. कॉश. ती नर्स बघितलीस? तिचं काय? माझ्या मते ना तिच्याकडे तो पेशंट होता. हो, ही तर सुवर्ण आहे. तिच्याकडे बघा, वार्ड क्रमांक 3 आणि 8 असे 2 पेशंट होते. नाही हो मॅडम, कामात जाम रिस्क आहे. कळलं. एक मिनिट. आता मिळेल माहिती. एक विचारू, तुम्ही का शोधताय त्या पेशंटला? मी त्याला शोधते कारण मला वाटतं की मी त्याला बरं करू शकते. त्या भाजीपाल्याला? हो, त्यालाच. आणि ज्या दिवशी तो ठणठणीत बरा होईल ना, त्या दिवशी मी स्वतःला प्रूव्ह केलेलं असेल. त्या एका पेशंटला वाचवण्यासाठी किती मोठी रिस्क घेतली आहे. इतकी धडपड का करते ही?